हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपल्याला सकाळी उठल्या उठल्या मलकापूरला यावं लागलं होतं, कारण आपला भाऊ, आपला मित्र प्रतीक भाऊ दशरथी आज पुण्यावरून त्यांच्या पर्सनल कामामुळे घरी यायला लागलं त्यांना. आपण त्यांना घ्यायला आलो आहे. ते आल्याच्यानंतर त्यांच्याशी 2 शब्द बोलू आणि थोडी मजा मस्ती थोड्या करू त्यांच्यासोबत. तुम्ही पाहू शकता आपले प्रतीक भाऊ दशरथी आता जस्ट उतरलेत खाली. हे राजनगाव फॅट कंपनीमध्ये लाईन लीडर म्हणून काम करतात. तुमच्या नजरमध्ये जर चांगली मुलगी जर असली तर तुम्ही आपल्याला कमेंट करून DM करून सांगू शकता. आज बरं आपल्या दिवसामध्ये काय नवीन घडते काय नाही आज तुम्हाला सांगतो आम्ही. तसेच हे आमचं मलकापूर, मागं आमचं मलकापूरचं बसस्टँड थोडं वर्किंग प्रोग्रेस म्हणजे थोडं बांधकाम चालू आहे तिथं. बांधकाम झाल्याच्यानंतर तिथंसुद्धा येऊ आपण, थोडा व्हिडिओ काढू. हॅलो गाईज, मी वैभव आणि हे आपले प्रदीप भाऊ आणि हे प्रतीक भाऊ जे की आपले ड्रायव्हर बनलेत. आज काल काही नवीन तर घडलं नाही आपल्या पूर्ण दिवसामध्ये, पण आज आपण जाणार आहे रोहिणखेड. कारण प्रतीक भाऊचे बहिणी तिथं दिले आहेत, त्यांना भेटण्यासाठी जाणार आहे. कारण की प्रतीक भाऊ 2 दिवसामध्येच लवकर वापस जाणार आहे पुण्याला, कारण त्यांच्या कंपनीचा थोडा लॉस होत आहे. त्याचमुळं प्रतीक भाऊला लवकर जायचं आहे. हां, पहिलेच त्यांना खूप कॉल्स येऊ लागले. ते थोडं म्हणजे शिफ्ट मॅनेजमेंट थोडं हल्लं आहे त्यांचं. तसंच आपण रोहिणखेडला जाऊन भेटू आता. मी तुम्हाला सांगायचं विसरलो, रोहिणखेड आपल्या मामाचं सुद्धा गाव आहे आणि आपल्या मामाचे छोटे लहान पोरं, त्यांच्यासाठी आपण स्वीट घेऊ थोडं. काय पावा व पेढा? 70, 80, 100. कोणता वाला? 1 नंबर 70, 2 नंबर 80, 100. हां, 100. हा हिरवावाला द्या 1 पाव आणि हा इथं 1 पाव. एकामध्ये दिले तरी चालतील. अर्धा किलो. हां, स्वीट घेणार आणि लवकरात लवकर आपण मामाच्या गावाला आणि प्रत्येक भाऊच्या बहिणीच्या गावाला पोहोचू, त्यांना भेटू आणि आपल्याला लवकरात लवकर वापस पण यायचं आहे. जमलं तर प्रतीक भाऊ आजच गाडीमध्ये बसणार, त्यांना जरा अर्जंटमध्ये जायचं आहे पुण्याला. तसेच आपण ना तर स्वीट घेतलं आणि प्रतीक भाऊ आपल्या बहिणीसाठी थोडं फळं घेत आहे. मोताळ्याच्या बाहेर आल्याच्या नंतर आपण नवा चष्मा घेतला आणि हे दादा आपले नाव सांगा दादा तुमचं.
विठ्ठल भाऊ मोताळ्याकडे जर आले तर भाऊकडे चांगले चांगले चष्मे येतात. सर्वांनी भाऊला विजिट करायचं.